गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार श्रोते हो, रामकृष्ण हरी सर्वांना. आज तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक 7 आपण बघतोय. 7व्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, सुखे वोळंबा दावी गोहा, माझे दुःख नेणा पहा. आवडीचा मारिला वेडा, होय होया कैसा म्हणे भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, अखंड मज पोटाची व्यथा. दूध भात साखर तूप पथ्या, दो प्रहरा मज लहरी येती. शुद्ध नाही पडे सुपत्ती, निज नये खाली घाली फुले. जवळी नसा हाती मुले, अंगी चंदन लाविते भाळी. सदा शूळ माझे कपाळी, निपट मजन चले अन्न. पायली गहू सांजा तीन, गेले वारी तुम्ही आणली साखर. 7 दिस गेली 10.5 शेर, हाड गळोनी आले मांस. माझे दुःख नेणवे कैसे, तुका म्हणे जिता गाढव केला. मेलियावरी नरका नेला. हा जो अभंग आहे तो तुकाराम महाराजांनी विषय बंधन कसं असतं, कसं आपण प्रीतीमध्ये, या विषयांच्या प्रीतीमध्ये गुंतलो जातो आणि दुःख नसतानाही दुःख आहे असं मानून जगतो, असं सांगणारा हा अभंग आहे. इथे काय म्हणतेय, एक स्त्रीचं वर्णन केलं आहे. ती आपल्या पतीला सांगतेय की माझं दुःख बघा केवढं आहे, आणि दुःख नाहीच आहे, दुःखाचा भासच आहे. कारण दुःख आपल्यावर असतं. आपण किती ज्ञानाने, आपण किती विवेकाने एखाद्या गोष्टीकडे बघतो, त्याच्यातूनच आपलं दुःख आणि सुख निर्माण होत असतं. तर एक स्त्री जी असते, ही सर्व प्रकारची सुख असतात तिला, तरी सुद्धा ती नवऱ्याला ढोंगाने म्हणते की तुम्ही माझ्या दुःखाकडे अजिबात लक्ष देत नाही. तेव्हा विचार करा हा. आणि तो नवरा सुद्धा, बायकोच्या प्रेमाने भरलेला तो वेडा नवरा, तिच्या भयाने भिडेने म्हणतो, हो ग तुझं म्हणणं खरं आहे, होय होय कैसा म्हणे भिडा. अखंड मज पोटाची व्यथा, ती म्हणते माझ्या पोटाला खूप त्रास आहे, आणि याचं पथ्य काय आहे, दूध भात साखर तूप हे पथ्याला मी खाते रोज, असं माझं दुःख आहे. मला नेहमीच पोटदुखी असते, म्हणूनच मला हे तूप दूध हे सगळं पथ्याला लागतं नाही का. दुपारी मला लहरी येतात म्हणजे चक्कर येते. दो प्रहरा मज लहरी येती, शुद्ध नाही पडे सुपत्ती. म्हणून मी झोपते जरा वेळ, माझी शुद्धी राहत नाही त्यावेळेस. पण नीट झोप लागतच नाही मला, आणि म्हणून मी अंगाखाली फुलं अंथरते. काय म्हणते ती, निज नये खाली घाली फुले. आणि जवळ मुलं असली तर मला ते सहन होत नाही. जवळी नसाहती मुले, अंगी चंदन लाविते भाळी. आता मी अंगाला आणि कपाळाला चंदन लावते, म्हणजे मला थंड वाटतं दुपारच्या वेळेला. आणि मला अन्न अजिबात जात नाही. म्हणजे मागच्या वेळेस तुम्ही साखर आणली होती, किती आणली होती, 10.5 शेर आणली होती. गेले वारी तुम्ही आणली साखर, 7 दिवस गेली 10.5 शेर. म्हणजे ती 10.5 शेर साखर 7 दिवसात संपली. आणि आता माझं कसं झालेलं आहे की माझी हाडं जी आहेत ती आतमध्ये गेली आहेत, आणि त्याच्यावर एवढं मांस चढलेलं आहे. हे माझं दुःख मी तुम्हाला कसं सांगू, कसं कळत नाही तुम्हाला हे माझं दुःख. आणि असं ती खोटं सांगते नवऱ्याला, आणि जिवंतपणे नवऱ्याला गाढव केलं, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. तुका म्हणे जिता गाढव केला, मेल्यावरी नरका नेला. आता तो मेल्यावर नरकास तर जाणारच. ही गोष्ट संत तुकाराम महाराजांनी जरी अगदी विनोदाने आणि असं उदाहरण देऊन सांगितली असती, तरी ही गोष्ट आपल्या सर्वांचीच आहे.
आपण आपल्याकडे काय आहे हे न बघता आपल्याकडे काय नाही आणि त्याचं दुःख कसं करून घ्यायचं याच्यातच अडकलेलो असतो. आपल्याकडे घर आहे राहायला, अंगावर घ्यायला अंथरूण आहे, अंगावर घालायला 4 वस्त्र आहेत. 4 नाही, माझ्या तर मते आजकाल सगळ्यांकडे कपाटभर कपडे सगळ्यांकडे असतात. जेवायला आपण 3 वेळा आपण व्यवस्थित जेवतो. इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी असताना सुद्धा आपण दुःखाचा विचार करतो आणि मला एवढंच दुःख आहे आणि माझं कुणीच समजून घेत नाही या विषयामध्ये अडकून पडतो. म्हणजे कृतज्ञ राहत नाही आपण त्या गोष्टींबद्दल. त्याचप्रमाणे इथे दुसरं एक उदाहरण दिलं आहे ते म्हणजे तिच्या नवऱ्याचं. आता हा जो नवरा आहे हा बायकोच्या प्रेमाने जणू काही वेडा झालेला आहे, गाढव केलेला आहे तिने जवळपास, असं तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. तेव्हा तिच्या प्रत्येक गोष्टीला हो हो तुझं बरोबर आहे असं तो म्हणतो. मुळात हे दुःख नाहीच आहे. म्हणजे समर्थांनी उदाहरण देताना सावली आणि अंधार असं एकत्र आल्यावर काय बनेल, ती म्हणजे माया, म्हणजे ही गोष्ट झाली. असा हा जो विषयांध झालेला पुरुष आहे, जो स्त्री आणि पुत्र पौत्र याच्यामध्ये अडकलेला आहे, प्रपंचामध्ये अडकलेला आहे, त्याची गती काय असणार आहे, त्याला काय प्राप्त होणार आहे? मरणाच्या वेळेस या माणसाला फक्त आणि फक्त प्रपंचच आठवेल, बरोबर की नाही? आणि त्याच्यामुळे त्याला नरकातच जावं लागणार, पुन्हा एकदा जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये अडकावं लागणार. नेत्री द्रव्यदारा पहावी, श्रवणी द्रव्यदारा ऐकावी, चिंतनी द्रव्यदारा चिंतावी, या नावबद्ध. संत तुकारामांनी इथे ज्या व्यक्तीचं वर्णन केलंय ती व्यक्ती म्हणजे बद्ध. म्हणजे आपल्याला देहाचा सोडून, द्रव्य दारा या सगळ्याचा सोडून इतर कुठलाही विचार न करता येणं, भगवंताचं चिंतन न करता येणं किंवा त्याची बुद्धी सुद्धा होऊ नये म्हणजे बद्धतेचं लक्षण आहे. किंवा संसारात आपण दुःख भोगतोय, आपण खूप कष्ट करतोय आणि त्याच्यानंतर आपल्या हाती काही आलं नाही, आपल्याला दुःख होतं, हे दुःख येऊन सुद्धा जो संसाराची कास सोडत नाही, जो प्रपंचाला धरून बसतो, तो म्हणजे बद्ध. बद्ध लक्षणांमध्ये समर्थांनी हे सगळं सांगितलेलं आहे. बघा, संतांनी हे सर्व जे सांगितलं त्याच्या मागे एकच उद्देश आहे की आपण प्रपंच चांगलाच करावा. संतांचं हे म्हणणं नाही की तुम्ही प्रपंच करू नका, प्रपंच तर चांगलाच केला पाहिजे. प्रपंच सुखे करावा, परी काही परमार्थ वाढवावा, परमार्थ अवघाची बुडवावा, हे काही विहित नव्हे. प्रपंच योग्यच व्हायला पाहिजे. संत एकनाथ महाराजांचा प्रपंचाचं उदाहरण घेतलं तर आपण बघू शकता किती सुंदर प्रकारे गृहस्थाश्रम सुद्धा त्यांनी सांभाळला. त्यामुळे प्रपंच तर करायलाच हवा, पण त्यासोबत परमार्थाची थोडी तरी गोडी असली पाहिजे. परमार्थ पूर्णच टाकून द्यावा हे काही योग्य नाही. आणि हेच संतांनी आपले डोळे उघडण्यासाठी अनेक उदाहरणातून स्पष्ट करून दिलेलं आहे. आपल्याला जन्माच्या वेळी यातना होतात, जन्म झाल्यानंतर जेव्हा आपण वाढू लागतो त्यावेळेस आपल्या विषयांमध्ये आपण अडकतो, नंतर पुत्र पौत्र यांच्यामध्ये अडकतो, कर्तव्य सांभाळतो आणि शेवटपर्यंत माझं माझं करत आपण जगतो, त्या विषयांमध्ये अडकतो. आणि शेवटी काय होणार आहे? शेवटी आपल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी मृत्यूला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्यावेळेस याच्यापैकी काही गोष्ट येणार नाहीये सोबत. हे सर्वांना माहित असतं पण वळत नसतं. सगळ्यांना माहित असतं पण प्रत्येक क्षणाला त्याची आठवण आपल्याला होत नसते. समर्थ म्हणतात, जन्मवरी स्वार्थ केला तितुकाही व्यर्थ गेला, कैसा विषम काळाला अंतकाळी. बघा, जेव्हा हे सगळं आपला जेव्हा अंत येणार आहे त्यावेळेस आपण जो प्रपंचासाठी स्वार्थ केला आहे तो काही कामाचा होणार नाहीये. तयास देहाचे अंती
गात्रे क्षीणता पावती जीवलगे वासंडिती जाणवेल तेव्हा. हे आपल्याला कधी लक्षात येईल? जेव्हा आपले जीवलग आपल्याला सोडून जातील, ज्यावेळेस आपल्या शेवटच्या क्षणाला आपल्यासोबत कुणीही नसेल, त्यावेळेस आपल्याला हे खरं जाणवेल. पण त्याची सुद्धा वाट का बघावी? जर संतांनी आपल्याला एवढं सांगून ठेवलेलं आहे, तर आपण याची सुद्धा वाट का बघावी? याच्यातून मुक्त होण्यासाठी पर्याय काय आहे? तर भगवत भजन. भगवत भजना वाचुनी सुखे ना हे जन्मयोनी. तेव्हा आपणही या विषयातून हळूहळू थोडं थोडं बाहेर येऊन भगवत भजनाचा आनंद घेऊया. परमार्थाची थोडी तरी गोडी आपल्या आयुष्यात असू द्यावी. हे जे संतांचं म्हणणं आहे ते आचरणात आणूया. असा हा 7वा अभंग. त्याचं विवेचन इथेच थांबवते. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतांसी सदा लवावे. सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे.